पुढील आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजार कसे असतील याचा एक अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सोमवारी अमेरिकेचे मार्केट बंद राहील. मंगळवारी आपल्या मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी, फायनान्स निफ्टी, मिड कॅप निफ्टीची आणि स्टॉक ऑप्शनची NSEची मंथली एक्सपायरी असेल. बुधवारी जपानचे गव्हर्नर आपले भाषण देतील. त्याचा बाजारवरती परिणाम पाहायला मिळू शकतो. तसेच बुधवारी सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी राहील. गुरुवारी बकरी ईद निमित्त आपले मार्केट बंद असतील. पण याच दिवशी अमेरिका आपली GDP ग्रोथ जाहीर करणार आहे. त्याचा परिणाम आपल्याला शुक्रवारी मार्केटवरती पाहायला मिळू शकतो. परत शुक्रवारी जपान बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करेल. एकंदरीत हा आठवडा 4 दिवसांचा असेल. तसेच या 4 दिवसांमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत. एक म्हणजे अमेरिका GDP दर जाहीर करेल आणि जपान बेरोजगारीचे आकडेवारी जाहीर करेल. याचा परिणाम आपल्याला मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळेल. चला बघूया मार्केटसाठी कोणत्या लेवल महत्त्वाच्या असणार आहेत. बँक निफ्टीचा विचार केला आपण तर बँक निफ्टीमध्ये 54,055 ते 54,500 हा खूप महत्त्वाचा अडथळा म्हणायला काही हरकत नाही. यापूर्वी आपण पाहिलं तर 2024 पासून या लेवलवरून मार्केट जवळपास 2 वेळा खाली आलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ही लेवल जेव्हा बँक निफ्टीने बंद केली तेव्हा एक शानदार तेजी पाहायला मिळून परत याच लेवलचा सपोर्ट 2 वेळा घेऊन मार्केटने लाईफ टाईम हाय देखील बनवलेला आहे. आता आपण याच लेवलवरती सध्या काम करतोय. यापूर्वी देखील रिकव्हरी इथून दिली. परत आता मार्केट या रेंजवरती आले. आता ही रेंज ब्रेक करून मार्केट वरती जातं का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. बँक निफ्टी 54,500च्या वरती बंद झाल्यानंतर आपण फ्रेश तेजीचा विचार करू शकतो. साधारण 57,000 पर्यंतचा आपण नक्कीच या ठिकाणी विचार करायला काही हरकत नाही. पण समजा या लेवलच्या खाली मार्केटला बंद होण्यामध्ये यश आले नाही आणि मार्केटने 52,850चा जो सपोर्ट आहे तो ब्रेक केला तर बँक निफ्टीमध्ये फ्रेश दबाव देखील पाहायला मिळू शकतो आणि त्याचं टार्गेट आपलं साधारणपणे 50,000च्या आसपास येऊ शकतं. या सर्व गोष्टींवरती परिणाम करते ती सध्या आता अमेरिका आणि इराण यांच्यामधील स्थिती. जर स्थिती सुधारली तर नक्कीच या लेवल मार्केट ब्रेक करताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. पण ही स्थिती नाही सुधारली तर मार्केटमध्ये आपल्याला दबाव देखील दिसू शकतो. जसं बँक निफ्टीमध्ये लेवल महत्वाचे आहे तसे निफ्टीमध्ये देखील ही लेवल खूप महत्वाची आहे. 23,820 ते 23,870 याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत मार्केटला कोणताही कल देता येणार नाही आणि याच्या खाली आहे तोपर्यंत आपण निगेटिव्ह विचार करायचा आहे. या लेवलच्या वरती मार्केट बंद झाल्यानंतर आपण नक्कीच पॉझिटिव्ह विचार करू शकतो. कारण बघायला गेलं तर मार्केटने बघा किती वेळा या लेवलवरती सपोर्ट आपल्याला घेतलेला पाहायला मिळू शकतो किंवा त्याच्यानंतर मार्केटने रिकव्हरी केलेली पण दिसून येते. आणि आपण सध्या याच लेवलवरती आता ट्रेड करतोय. मार्केटने जर ही लेवल ब्रेक केली आणि मार्केट 23,870च्या वरती जर बंद होण्यात यशस्वी झाले तर नक्कीच मार्केटची फ्रेश वाटचाल 24,500 कडे होऊ शकते. आणि जर रशिया आणि युक्रेन असेल, अमेरिका इराण असेल यांच्यातील संघर्ष जर वाढला आणि मार्केटने 23,250 ही लेवल ब्रेक केली तर आपल्याला नक्कीच निफ्टी परत एकदा 22,000 कडे जाताना पाहायला मिळू शकते. सदरचा व्हिडिओ हा फक्त शैक्षणिक दृष्ट्या असून कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.